क्रांतिकार्यात बलिदानासाठी सर्वात पुढे असणारा नेता, निधड्या छातीनं हौतात्म्याला सामोरा जाणारा देशभक्त, जहाल क्रांतिकारक अशी भगतसिंग यांची ओळख अजूनही प्रत्येक भारतीयाच्या मनात कायम आहे. पूर्वीच्या पंजाबमध्ये बंगा या गावी एका देशभक्त शेतकरी कुटुंबात त्यांचा जन्म झाला. त्यांच्या कुटुंबाचा स्वातंत्र्य लढ्यात सहभाग होता. त्यामुळं लहानपणापासूनच भगतसिंग यांनी देशाच्या स्वातंत्र्याचा ध्यास घेतला होता. वडील सरदार किशन सिंग आणि आजोबा अर्जुन सिंग यांच्या देशभक्तीपर आणि सामाजिक कार्याचा प्रभाव भगतसिंग यांच्यावर पडला. तेव्हा इंग्रजांच्या शाळेत जाणं सुद्धा त्यांनी नाकारलं. लहानपणापासून त्यांना साहसी खेळ आवडायचे. सैन्य, युद्धकलेचा अभ्यास असणारे खेळ खेळता खेळता भगतसिंग आणखी धाडसी बनले. त्यांचा करारी बाणा, आक्रमकता वाढली. त्याच दरम्यान गदर चळवळीचे नेते करतारसिंग सराबा यांना दिलेली फाशी, रौलट कायदा आणि जालियनवाला बाग हत्याकांड अशा घटनांमुळे लाहोर हे स्वातंत्र्य चळवळीचं केंद्र बनलं होतं. 1923 पासून भगतसिंग स्वातंत्र्य चळवळीत पूर्णवेळ सक्रिय झाले. सुखदेव, चंद्रशेखर आझाद, राजगुरू, बटुकेश्वर दत्त, भगवती चरण, जतींद्रनाथ दास यांच्या सहकार्यातून त्यांनी नौजवान भारत सभा ही संघटना स्थापन केली. त्यांनी क्रांतिकार्य मोठ्या धाडसानं सुरू ठेवलं. दिल्ली असेंब्ली बॉम्बस्फोटानंतर भगतसिंग यांनी तुरुंगातही आंदोलन सुरू ठेवलं. अखेर सत्याचा विजय होणारच यावर विश्वास ठेवत अवघ्या 24व्या वर्षी देशासाठी त्यांनी आपल्या प्राणांचं बलिदान दिलं. त्यानंतर शहीद भगतसिंग हे स्वातंत्र्य लढ्याचा एक प्रेरणास्त्रोत ठरले.